राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. सेनेच्या माध्यमामधून सर्व कार्यकर्ते यांनी ही जागरूक भूमिका दाखवली का राज्यकर्त्यांचा हा स्वार्थीपणा, आपल्या विभागावर झालेला अन्याय आणि जोपर्यंत आपल्या आदिवासी पट्ट्यामध्ये, डोंगराळ भागामध्ये जोपर्यंत पाणी आहे, स्वार्थापोटे या ठिकाणी आदिवासींच्या जमिनी जाणार, पाणी अडवलं जाणार, अकोले तालुक्यामध्ये पाण्याचा साठा तयार केला जाणार, मुंबईकडलं पाणी इकडं अकोले तालुक्यामध्ये साठवण्याचं काम, पैसे जास्त लागतात म्हणून त्याच्याकडे दुर्लक्षितपणा करायचा, परंतु हाय त्या भागातून पाणी वळवायचं आणि ते फार औरंगाबाद पर्यंत न्यायचं, आपला तालुका सुजलाम सुफलाम करायचा, संगमनेर असेल, राहता असेल, या ठिकाणी पाणी द्यायचं आणि आपली कारखानदारी चालवायची. कारखानदारीच्या माध्यमामधून आपलं राज्यकर्ता आपण चांगला आहे हे जनतेपर्यंत दाखवायचं, आपल्या तालुक्याला स्वार्थीपणा दाखवायचा. अशा प्रकारच्या भूमिका आजूबाजूच्या तालुक्यांनी केल्या आणि म्हणून अकोले तालुक्यापर्यंत आदिवासी आहे आणि एक साधी रेल्वे कधीतरी काही स्वातंत्र्याच्या कालखंडानंतर आज जाते आणि ही रेल्वे बंद करायची अशी कटुनीती या शेजारच्या तालुक्यांनी करायची, असा भाग गैर आहे. आणि म्हणून ही रेल्वे आपल्या तालुक्यातून गेली पाहिजे अशी भूमिका ज्यावेळेस हे विकास क्रांती सेनेच्या माध्यमामधून या आपल्या इंजिनियर संतोष भापाळे आणि पत्रकार सतीश भापाळे यांनी जिकून मंजूर झाली, ती कशा पद्धतीत झाली, कुठे स्टेशन आहे आणि त्या ठिकाणी आता स्टेशन होणार नाही, रेल्वेचा मार्ग बदलला जातोय, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही रेल्वे जशी मंजूर झाली त्याच भागातून गेली पाहिजे. यासाठी राज्यकर्त्यांवर विश्वास न ठेवता सर्वसामान्य जनतेमध्ये येऊन आज गावोगावी फिरतायत. बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी त्यांनी मिटिंग आयोजित केलेल्या आहेत का जेणेकरून सर्वसामान्य माणसांनी या आता 12 तारखेच्या मोर्चामध्ये जन आक्रोश केला पाहिजे, हा महामार्ग बंद केला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेतली. आणि म्हणून 12 तारखेला आज जवळजवळ आपल्या या विभागामधून, पाटण भागामधून हा महामार्ग गोट्यामध्ये जन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे. तेव्हा हा महामार्ग बंद करण्यासाठी समस्त आपल्या विभागामधून, आपल्या गावामधून सर्व कार्यकर्त्यांनी, ग्रामस्थांनी येऊन या मोर्चामध्ये सामील झालं पाहिजे. त्यासाठी आजची ही बैठक आयोजित केलेली आहे. म्हणून या सर्व विकास क्रांती सेनेमधल्या सर्व कार्यकर्त्यांचं प्रथमतः मी बेलापूर ग्रामस्थांच्या वतीनं, आपल्या विभागाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो का जेणेकरून समाज कार्यासाठी आपण सक्रिय झाला. आज अशी परिस्थिती आहे, त्या मोर्चासाठी त्या बेलापूर ग्रामस्थातून आणि पठार भागातून सर्व मंडळी जागृत झाली पाहिजे. आज दुसरी भूमिका अशी आहे का जेणेकरून आपल्याकडे 10-15 वर्षापूर्वीच्या एसट्या चालू होत्या, त्या राज्यकर्त्यांना आणि एसटी महामंडळाला आताच एमके सरांनी सांगितलं मला का ज्यांच्याकडे मोटरसायकली आहेत, ज्यांच्याकडे 4 व्हीलर स्वतःच्या गाड्या आहेत, ते प्रवास करू शकतात, परंतु ज्यांच्याकडे आज गाडी नाही किंवा गाड्या असून शहरी भागामध्ये त्यांची मुलं राहतात आणि आज जर एसटी जर चालू नसेल तर आम्ही जायचं कसं, असं एमके आप्पांनी मला सांगितलं. म्हणजे आपण एक प्रकारे प्रगतीवर चाललोय का अधोगतीला चाललोय हेच मला काही कळत नाही. काही गोष्टींचा असा विचार आहे का सतीश भापाळे आपण पत्रकार आहात आणि हा मोर्चा या ठिकाणी उद्याचा सक्सेस होणार आहे यामध्ये अजिबात शंका नाही. रेल्वेचा मार्ग सुद्धा या राज्यकर्त्यांना बदलावाच लागेल, कारण ही काय त्यांची बापजाद इस्टेट नाही. जनतेसाठी, जनतेने तुम्हाला त्या विधिमंडळामध्ये जनतेच्या हितासाठी पाठवलेला आहे, स्वार्थासाठी नाही. परंतु राज्यकर्ते जनतेच्या हिताचे आज राहिले नाहीत, ते स्वार्थी हिताचे झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण हा मार्ग सांगतोय का जनतेला जनतेच्या हितासाठी आज महामार्ग बंद करण्यासाठी, मोर्चे आंदोलन करण्यासाठी उतरावं लागत आहे. हे आज राज्यकर्त्यांचं दुर्भाग्य आहे आणि हे आपल्यासारख्या जनतेचं सुद्धा दुर्भाग्य आहे. म्हणून या ग्रामस्थांच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो का खऱ्या अर्थानं या विभागातील सर्व गावं 12 तारखेला सुद्धा बंद झाली पाहिजे, अशा प्रकारचा मोर्चा अपेक्षित आहे. म्हणून हा मोर्चा उद्या सक्सेस होणार आहे. परंतु एमके आप्पांनी सांगितल्याप्रमाणे पत्रकार सतीश भापाळे हे हा मोर्चा सक्सेस झाल्यानंतर एसट्या सुद्धा चालू झाल्या पाहिजे, अशा प्रकारचं सुद्धा निवेदन या विभागातून, जरी आमदार साहेब आपले असले, आमदार साहेबांना सुद्धा ह्या कल्पना देऊन राखण्यासाठी तुम्हाला आज विधिमंडळात आणि तालुक्याच्या कारभारावर पाठवला आहे. परंतु तोही कारभार मला वाटतं एसट्या बंद झाल्या म्हणजे तो सुरळीत नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज या मोर्चाला बेलापूर ग्रामस्थांच्या वतीनं मी जाहीर पाठिंबा देतो. सर्व ग्रामस्थांच्या
आणि उद्या 12 तारखेला या मोर्चामध्ये सर्व आम्ही मंडळ या ठिकाणी सामील होऊ. मी सर्वांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो. नाना वामनराव महाले, हॅलो. 2 वर्षापूर्वी विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून संतोषदादा, तुम्ही, भगवानदादा, सतीशदादा, आपण सर्वजण बोटा या ठिकाणावरून आपण अकोल्यापर्यंतचा भव्य पायी मार्च त्या ठिकाणी काढला. यामध्ये वेगवेगळ्या मागण्या होत्या. आपल्या काळू मांडवी कच नदी जोड प्रकल्पापासून तर रेल्वेच्या प्रश्नापर्यंत, म्हणजे त्यावेळी देखील महत्वाचा मुद्दा होता. रेल्वेचा हा मार्ग या ठिकाणावरून गेला पाहिजे. या संगमनेर अकोले तालुक्यातून ही रेल्वे गेली पाहिजे. 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वीपासून मला आठवतंय, कळतंय, त्यानुसार अनेक वेळा या रेल्वेच्या मागण्या त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे 2 खासदारांच्या माध्यमातून केल्या जायच्या. आढळराव पाटलांच्या माध्यमातून अनेक वेळा ही मागणी केली गेली. मागणी मंजूर झाली. मागणी रस्त्यावर त्या ठिकाणी कागदावर आली आणि 10-15 वर्षानंतर हा प्रकल्प मंजूर झाल्याच्या नंतर तुम्हा आम्हा सर्व जनतेच्या मनामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी आनंद झाला की आता आपल्याला आपल्या भागामधून रेल्वे जाणार आहे. आपल्या लेकरा बाळांसाठी निश्चितपणे पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी आपल्याला हे अंतर त्या ठिकाणी कमी पडणार आहे. परंतु रेल्वे मंजूर झाली आणि मध्येच कुठेतरी जीएमआरटीचा प्रश्न केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगण्यात आला. खासदार अमरजी कोल्हे यांनी त्या ठिकाणी केंद्रामध्ये आवाज उठवला की बाहेरच्या प्रदेशामध्ये, देशामध्ये या दिशेचा जवळून रेल्वे जाते, परंतु आपल्या देशामध्ये होत नाही. याला कारण काय, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी संशोधनात्मक त्या ठिकाणी भूमिका या ठिकाणी अनेक मान्यवरांनी त्या ठिकाणी घेतल्या. खर तर या भागातून काम करत असताना तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे, पुणे मुंबईच्या ठिकाणी तुमची आमची लेकरं बाळ, आमचे मित्र या ठिकाणी काम करत असतात. काम करत असताना कामाला गेल्यानंतर 5-25 हजाराची नोकरी करायची आणि नोकरी करत असताना संपूर्ण त्या ठिकाणी पहिला भेडसावणारा प्रश्न राहण्याचा प्रश्न. मग एखादी खोली घ्यायची, त्यासाठी एखादा जमिनीचा तुकडा विकायचा आणि संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी त्या खोलीच्या लोनसाठी, EMI भरण्यासाठी संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी व्यतीत करायचं. परंतु आज आपला हा भाग नाशिक, मुंबई आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये आपण गणलो जातो. या भागामधून जर रेल्वे गेली तर या ठिकाणावरून भविष्यामध्ये या ठिकाणचा युवक चाकण सारख्या, नाशिक, शिंदे सारख्या MIDC मध्ये त्या ठिकाणी जाऊन पुन्हा संध्याकाळी आपल्या घरी येऊ शकतो. अशी परिस्थिती या रेल्वेच्या माध्यमातून तयार होईल आणि निश्चितपणे तुमच्या आमच्या घराघरातील लेकरं आज पुण्या, मुंबईला, नाशिकला कामाला जाऊन पुन्हा एकदा संध्याकाळी आपल्याच घरामध्ये आपलीच भाकर खाण्यासाठी या ठिकाणी असतील. हा वेगवान रेल्वेचा प्रश्न या ठिकाणी सुटल्यानंतर या भागाच्या विकासाला निश्चितपणे गती मिळणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये गणली जाणारी, महाराष्ट्रामधील सर्वात महत्वाची असलेली MIDC पुणे आणि नाशिक ही MIDC ही महाराष्ट्रातील सर्वोत्तम असा त्या ठिकाणी प्रकल्प असलेली MIDC आहे. 1975 आणि 80च्या दशकामध्ये औरंगाबाद असेल, नाशिक असेल, पुणे असेल आणि नगर असेल, 4ही जिल्ह्यांचा विकास सारखाच होता. परंतु 25 वर्षाच्या कालखंडामध्ये नगर कुठेतरी मागं पडलेला आपण पाहतोय. आपला जिल्हा नगर आहे. या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यातून ही जर रेल्वे गेली, पुणे जिल्ह्यातून प्रवास करत असताना बोटा, संगमनेर आणि देवठाण मार्गे ही रेल्वे जावी, असा हा आपली अशी मागणी आहे. तर या मागणीचा विचार करून तुम्ही आम्ही सर्व जनतेनं या ठिकाणी विकास क्रांती सेनेच्या मुद्द्याला, त्या ठिकाणी विकास क्रांती सेनेला आपण सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे. आणि त्यासाठी संतोषदादा पापाळे काम करत असताना वेगवेगळे प्रश्न या भागामध्ये उभे राहतात. त्या वेळेला ते गावाकडे येतात, आपल्या कामाला त्या ठिकाणी फाटा देतात. आज गेल्या महिनाभरापासून या तालुक्यातील पुणे, नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्ये ते प्रवास करत आहेत. वेगवेगळ्या आमदार, खासदारांना ते भेटत आहेत. त्यांच्या बरोबर या ठिकाणी भगवानदादा काळे असतील, सतीशदादा पापाळे पत्रकार असतील. आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाज उठवला जातोय
विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून आवाज उठवला जातोय। आज गरज आहे या पंचक्रोशीतील प्रत्येक ग्रामस्थाची, प्रत्येक ग्रामपंचायतची, तुमच्या आमच्या सर्वांची, प्रत्येकानं या विकास क्रांती सेनेच्या बरोबर येणाऱ्या 12 तारखेला बोटा या ठिकाणी उपस्थित राहावं, यासाठी आपण एक नियोजित बैठक दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। म्हणून मी माझ्या ग्रामपंचायत बेलापूरच्या वतीनं आपल्या या विकास क्रांती सेनेच्या संपूर्ण प्रश्नांसाठी या आंदोलनाला पाठिंबा तर व्यक्त करतोच, परंतु येणाऱ्या 12 तारखेला गाव त्या ठिकाणी बंद असणार आहे। गावातील दवाखाना असेल, मेडिकल असेल, जे महत्वाची त्या ठिकाणी व्यवस्था आहे ती महत्वाची व्यवस्था फक्त सुरू राहील, परंतु संपूर्ण गाव त्या ठिकाणी आपल्याला बोटा खूप दूरवर नाही। तर बोट्यामध्ये सर्वच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने जायचं आहे। तुम्ही आम्ही सर्वच जण जाणार आहोत। या ठिकाणी गाडीची काही व्यवस्था करता आली तर त्यावर आपण चर्चा करू आणि मोठ्या संख्येनं तुम्ही आम्ही सर्वांनी बोटा या ठिकाणी जावं। बोटा या ठिकाणी जाऊन आपण या रास्ता रोको मध्ये सहभागी व्हायचं आहे। पुन्हा एकदा येणाऱ्या काळामध्ये संतोष दादा अनेक अडचणी आहेत, या मुद्द्यामध्ये अडचणी आहेत, तुमच्या बरोबर या विषयावर मी चर्चा केली, परंतु आंबेगाव मध्ये, मंचर मध्ये, संगमनेर मध्ये, बोट्यामध्ये, आळेफाट्यामध्ये एकत्रितरित्या एकाच वेळी हे आंदोलन व्हावं अशी देखील मागणी आहे, असं देखील मी वाचलेलं आहे। ही मागणी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये थांबली गेली नाही पाहिजे, कारण शासन त्या दिवशी अनेक प्रकारचे अधिकारी येतील, हा रस्ता पुणे नाशिकचा रस्ता आहे, आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करतील, त्या ठिकाणी आश्वासनं देतील, परंतु आश्वासनांचा पाऊस आपण फक्त पडलेला पाहणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहिलं पाहिजे, एका आंदोलनामध्ये आपल्याला यश मिळेल असं त्या ठिकाणी नाही। त्यामुळं या आंदोलनासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावं हीच या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। रामकृष्ण हरी। या ठिकाणी जमलेले सर्व मान्यवर आणि ग्रामस्थ या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो। आपला सर्वांना हा प्रश्न किती ज्वलंत आहे याची जाणीव झालेली आहे आणि त्या दृष्टीनंच जे विकास क्रांती सेनेचे जे काही विकास फापाळे असतील, सतीश फापाळे असतील आणि आपल्या गावातले भगवान काळे असतील, प्रत्येक हे आज आपल्या गावाच्या जवळचे व्यक्ती आहेत, त्यात पुढाकार घेणारे हे आपल्याला लक्षात येतात, परंतु पुण्यापासून नाशिक पर्यंत प्रत्येक गावामधून सिन्नर सारखे MIDC असेल, चाकण, मंचर, आळेफाटा, घारगाव या प्रत्येक ठिकाणच्या नेते मंडळींना म्हणा, ग्रामस्थांना म्हणा, त्यांना ती गरज वाटून राहिलेली आहे आणि त्यासाठी नुसते ग्रामस्थच नाही तर त्या तालुक्यामधले आमदार, खासदार यांचीही काही दिवसापूर्वी नांदूर शिंगोटे या ठिकाणी मीटिंग झाली आणि त्या ठिकाणची मीटिंग पाहिल्यानंतर तर असं वाटत होतं की सर्वांनाच जर गरज वाटत आहे तर याला ह्या भागातून रेल्वे जाण्याला विरोध का झाला, तर त्याचं कारण सांगितलं जातं की खोडद या ठिकाणी जो GMRTचा प्रोजेक्ट झालाय त्यामुळं ही रेल्वे नगर साईडनी त्या बाजूने जाते, परंतु ज्या वेळेस आढळराव साहेबांनी ह्या रेल्वेचा सर्वे केला त्याच्या आधी GMRT हा प्रोजेक्ट तयार झालेला होता। मग तो त्या मंडळींचा तो संशोधनाचा प्रश्न आहे की ती रेल्वे तिकडून का झाली, तो ते मंडळी, ते कार्यकर्ते, नेते मंडळी तो भाग हँडल करतील, परंतु आपल्याला फक्त 12 तारखेला काही ही रेल्वे आपल्या भागातून गेली पाहिजे ही किती गरजेची आहे हेच दाखवून देण्यासाठी आपण सर्वांनी 12 तारखेला बोटा या ठिकाणी यायचं आहे। येणार सर्व लोक येणार आहेत, ज्यांना शक्य आहे ते येणार आहेत। हे लोकांच्या ज्या चर्चा चालू राहतात त्याच्यावरून लक्षात येतंय। एवढं मी बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। याप्रमाणे होता, पण राजकीय लोकांनी काहीतरी षडयंत्र तयार करून तो मार्ग चाकणपासून शिरूर मार्गे पुणतांबे मार्गे तो नाशिकला नेला। मध्ये जे गाव आहेत, महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ही नारंगाव आहे, त्याप्रमाणे सर्वात मोठी बाजारपेठ मंचर या ठिकाणी आहे। या गावांना वगळून ही रेल्वे GMRTचा एक शासकीय प्रकल्पाचं कारण देऊन तो मार्ग त्याचा मार्ग बदलण्यात आला, परंतु इतर देशामध्ये GMRT सारखे खूप मोठमोठे प्रकल्प आहेत। चायना सारख्या देशाचा जर विचार केला तर त्या देशामधून बिल्डिंग मधून
रेल्वे जातात, जपानमधून जातात, त्या ठिकाणी असा काही विषय येत नाही. परंतु आपल्या देशामधलं जे राजकारण आहे ते वेगळ्या दिशेने जात आहे. जो तो आपल्या स्वार्थासाठी रेल्वेचा मार्ग बदलत आहे, हे खूप अन्यायकारक आहे. आणि यासाठी आपल्या भागातून आपल्या ज्या तरुणांनी विकास क्रांती सेनेने खूप मोठा लढा देण्याचा ठरवले आहे, या लढ्याला शुभेच्छा. आणि ही रेल्वे आपल्या भागातून जावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे आणि विकास क्रांती सेनेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ठिकाणी आज आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं जे रेल्वे कृती समितीचं आंदोलन उभं केलंय, 12 तारखेला आपला सगळा पठार भाग असेल, आपले सगळा हा दक्षिण नगर जिल्हा, उत्तर नगर जिल्हा, ह्या जो या ठिकाणी आंदोलनाला डवळून निघालेला आहे, सर्व कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. राहुल असेल, भगवान असेल, चेअरमन असेल, फापाळे इंजिनियर असतील, या सगळ्यांनी आपलं मनोगतामध्ये या ठिकाणी व्यक्त केलेली, आपली खंत व्यक्त केलेली आहे. खरं तर आपला भाग हा या प्रथम जी रेल्वे या ठिकाणी मंजूर झालेली होती पुणे ते नाशिक, परंतु त्याचा मार्ग बदलून आता तो काही राजकीय दबावाखाली म्हणा किंवा काही वेगळ्या जे कारण या ठिकाणी फापाळे साहेबांनी सांगितलं त्या कारणानं म्हणा, पण खऱ्या अर्थानं जर आपली सामाजिक आणि आर्थिक प्रगती करायची असेल तर ती रेल्वे आपल्या विभागातून जाणं किती गरजेची आहे हे खऱ्या अर्थानं ज्यानं त्यानं त्याचं चिंतन करण्याचा भाग आहे. अतिशय महत्वाचे असा आपण शेतीचा माल पिकवतोय, सगळे काही आपलं पाण्यानं आपण सर्व सदन आहात, परंतु योग्य बाजारभाव, योग्य त्याची जी काही किंमत आपल्याला शेतमालाची या ठिकाणी मिळत नाही, याचं खरं कारण रेल्वेतून आपण त्या ठिकाणी ते या मालाची वाहतूक योग्य वेळी करू शकत नाही. सगळा व्यापारावरती आपली ही अवलंबून आहे. म्हणून आपल्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी पिकवलेला माल बाजारपेठेमध्ये नेणं कसं सोपं होईल यासाठी आपल्या विभागाच्या दृष्टीनं संगमनेर असेल, अकोला तालुका असेल, शेजारचा जुन्नर तालुका असेल, सगळ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची अशी ती रेल्वे आपल्या विभागातून जाणं गरजेचं आहे, हे आपल्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं नमूद करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी जी 12 तारखेला तारीख आपण निवडलेली आहे, या निमित्तानं जे आंदोलन या ठिकाणी पठार भागात उभं राहिलेलं आहे, ही कृती समिती या ठिकाणी उभी राहिलेली आहे, त्यांना बळ देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या वतीनं, सर्व पक्षांच्या वतीनं ते खऱ्या अर्थानं करायचंय. आणि मी आपल्या बेलापूर ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्यांना या ठिकाणी असं आव्हान या निमित्तानं करतो की आपण सगळ्यांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि या आंदोलनामध्ये आपलाही प्रचंड अशा प्रकारचं पाठबळ, प्रचंड अशा प्रकारची शक्ती त्यांच्या मागे उभं करूया, अशा आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं योगी रामदास बाबांच्या पावन समाधीच्या समोर सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी या ठिकाणी आश्वासित करतो आणि आमचा आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे. अशा प्रकारची बेलापूर ग्रामस्थांच्या वतीनं या आंदोलक कार्यकर्त्यांना या ठिकाणी अभिवचन देतो. रामकृष्ण हरी. हे आपल्याला ही संधी जी आज मिळणार आहे ती परत कधीच मिळणार नाही, तेव्हा कृपा करून त्या दिवशी सर्वांनी सुट्टी घ्या, कामं बंद ठेवा, किती काही अर्जंट असलं ती एक दिवस पुढे ढकला. कारण आपल्याला अगोदरच इशारा भेटलाय की बोटा गावातून आपल्या रेल्वे गेली तर भविष्यात आपल्याला लहानपणी काय करायला भेटले नाही, परंतु आपली मुलं, नातवंड, पुढची जी पिढी आहे त्यांचा जर विचार केला तर भविष्यात रेल्वे आपल्याकडून बोट्यावरून जाणं फार महत्वाचं आहे. नारायणगाव, मंचर, जुन्नर, संगमनेर, अकोले ह्या भागामध्ये जर रेल्वे गेली तर आपल्याला मुंबई, पुण्याला पोट भरण्यासाठी आपल्या मुलांना, नातवंडांना किंवा पुढच्या पिढीला जायची गरज पडणार नाही. तेव्हा मी एवढ्या गावातील काही इतर गावातल्या लोकांना पण सांगते, सतीश फापाळे हे सगळीकडे प्रचार करतात, ते एकट्या स्वतःसाठी करत नाही, ते अगदी आपल्या परिसरातील पूर्ण तालुका, जुन्नर, नारायणगाव, मंचर, संगमनेर इकडे फिरतात
ते फिरण्याचं कारण एकच आहे की ते निस्वार्थीपणे काम करतात. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आपल्या सर्वांना भविष्यात फायदा होणार आहे. आपण जरी नाही बघितलं तर आपली पुढची पिढी व्यवस्थित मार्गाला लागू शकते ही अपेक्षा करते. आणि सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावं ही माझी कळकळीची विनंती, नम्र विनंती. सर्वांनी तिथे वेळेवर हजर राहा. सकाळी 9:30 वाजता इथून निघाले, 10 वाजता आपण सर्वांनी तिथे रस्ता रोको आंदोलन करणं हे फार महत्वाचं आहे. आज नाही तर कधीच नाही, हे सर्वांनी विचार करा. आणि मला काम महिलांना पण ते सांगते आणि पुरुषांना ते सांगते की आपल्याला जर फक्त काम 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 करायचंच आहे तर आपलं काम कधी बंद होणार आहे? ज्या दिवशी आपला देह जागेवर शांत होईल त्या दिवशी आपलं काम बंद होणार आहे. म्हणून कृपा करून मी सर्वांना सांगते की आपण आज आलेली संधी सोडू नका. मला परत परत विनंती करावीशी वाटते की ही संधी परत कधी येणार नाही. बोटा इथे स्टेशनला आपण मागणी करणार आहोत आणि बोटा स्टेशन हे नक्की झालं पाहिजे. आंदोलन केलं पाहिजे. या आंदोलनामध्ये अगदी लहान मोठे म्हातारे कुणी असू द्या, सर्वांनी सहभागी व्हा. आणि जाण्यासाठी आपले कार्यकर्ते, मुलं आहेत, ज्येष्ठ माणसं आहेत, ते आपली सोय करणार आहोत. पण माझी कळकळीची परत परत विनंती आहे की आपण सर्वांनी आंदोलनात सहभागी व्हावं हीच माझी अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्येकाला माहित आहे, त्या गोष्टीवर मी परत बोलणार नाही. सर्व आंदोलकांनी, सर्व ग्रामस्थांनी देखील या गोष्टीसाठी जो पाठिंबा दिलाय त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि खरं तर आभार हे आपण मानण्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला आभार मानतील अशा प्रकारचं वर्तन आपलं असलं पाहिजे. आज आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपल्या ह्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एवढं मोठं शिवाजी महाराज स्मारक आहे. याचं कारण असं आहे की त्या काळच्या ज्या त्यांच्या सर्वसामान्यांच्या न्याय हक्कावरती गदा आली होती, मुघलांचं साम्राज्य आणि त्या तत्कालीन जीवनामध्ये जे काही अन्यायकर्ते होते त्यांच्या विरोधात आवाज उठून अखंड स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी आपले प्राण पणाला लावून आपल्या तलवारीच्या धारेवरती स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज बाहेर आले. त्यांच्याबरोबर सवंगडी अखंड महाराष्ट्रातील सर्व 18 पगड जातीची लोक उभी राहिली आणि स्वराज्य निर्माण झालं. कुठलीही गोष्ट, कुठलेही चांगले दिवस हे संघर्षाशिवाय येत नसतात. ही गोष्ट प्रथम. प्रिय ग्राहकांनो, आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. जीवनभराची साथ, जीवनानंतरही मदतीचा हात. इथे सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम सर्व्हिस, वाहनांचे इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, प्रॉपर्टी, शॉप, हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंगचे इन्शुरन्स, LIC, म्युच्युअल फंड, पेन्शन प्लस, चाइल्ड एज्युकेशन प्लॅन्स, टॅक्स सेव्हिंग प्लॅन, आरोग्य विमा, अपघात विमा असे सर्व प्रकारचे इन्शुरन्स आणि प्लॅन्स एकाच ठिकाणी. ना नफा ना तोटा या तत्वावर कामे करून सर्व्हिस दिली जाईल. तर मग आजच संपर्क साधा फापाळे इन्शुरन्स अँड सर्व्हिस. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, बोटा बायपास रोड, श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, बोटा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर सचिन फापाळे. संपर्क क्रमांक 95 27 44 09 46 आणि 95 27 44 09 64. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.